नमः पंढरीनाथाय भीमातीरनिवासिनी पांडुरंग प्रकाशाय विठ्ठलाय नमो नमः। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री ज्ञानदेवाचरणे श्री ज्ञानदेवाचरणे श्री ज्ञानदेवाचरणे श्री ज्ञानदेवाचरणे मस्तकासोदिन रजनी मस्तकासोदिन रजनी मस्तकासोदिन रजनी मस्तकासो दिवस रजनी मस्तकासो दिवस रजनी मस्तकासो दिन रजनी। हे श्री ज्ञानदेवाचरणी मस्तकासो दिवस रजनी मस्तकासो दिवस रजनी मस्तकासो दिवस रजनी। ज्ञानदेवाचरणी मस्तकासो दिन रजनी मस्तकासो दिवस रजनी असो दिन दिवस रजनी। श्री ज्ञानदेवाचरणी मस्तकासो दिन रजनी पंढरीच्या देवराया मस्तक हे तुझ्या पाया। अखिल कोट ब्रह्मांड नायक जगदाधार रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री हरी पंढरीनाथाच्या या पवित्र पावन आणि संत चरित्रास आपण श्रवण करतो आहोत। आज आपला थोडासा वेळ जरी बदलला असेल
तरी संकल्पित वेळेत आपल्याला कथा करायची आहे. आजच्या दिवशी प्रेममूर्ती नामदेवरायांचा अवताराचं चिंतन आपल्याला करणं क्रमप्राप्त आहे. 4 युगामध्ये प्रेममूर्ती नामदेवरायांनी भक्ती केली. कृत, त्रेता, द्वापार, कली या 4ही युगामध्ये देवाचे प्रेम भांडारी आणि देवाचे अत्यंत लढीवाळ भक्त असणारे प्रेममूर्ती नामदेवराय कृतयुगात प्रल्हाद रूपाने अवतार धारण करतात. त्रेता युगात अंगद रूपाने अवतार धारण करतात. द्वापार युगात उद्धव नावाने अवतार धारण करतात आणि कलियुगात नामदेव विठ्ठल चरणी. कलियुगामध्ये नामदेव महाराज विठोबाची सेवा करण्याकरता नामदेवरायांच्याच स्वरूपात अवतार धारण करतात. याही पुढची अवतार परंपरा नामदेवरायांचा अवतार झाल्यानंतर मग नामदेवरायांनी जगद्गुरु तुकोबारायांचा अवतार धारण केला. संत महात्मे त्याच्यावरती शिक्कामोर्तब करतात. जगद्गुरु तुका अवतार नाम याचा, जगद्गुरु तुका अवतार नाम याचा, जगद्गुरु तुका अवतार नाम याचा, जगद्गुरु तुका अवतार नाम याचा. सांप्रदाय सकळांचा यथोनिया, सांप्रदाय सकळांचा यथोनिया, जगद्गुरु तुका अवतार नाम याचा, जगद्गुरु तुका अवतार नाम याचा. संप्रदाय सकळाचा ते दुनिया, संप्रदाय सकळाचा ते दुनिया, जगद्गुरु तुका अवतार नाम याचा, जगद्गुरु तुका अवतार नाम याचा. प्रेम जगद्गुरु तुकोबारायांचा अवतार धारण केला. वास्तविक पाहता नामदेवरायांच्याच अवताराच्या अगोदर थोडीशी पूर्वमीमांसा मला आपणाला एक सांगायची आहे की नामदेवरायांचा अवतार 2 प्रकारानं मांडला जातो. काही ठिकाणी शिंपल्यामधून नामदेवरायांचा अवतार आहे असं सांगितलं जातं आणि काही ग्रंथामध्ये संत चरित्रामध्ये असं वर्णन आहे की प्रत्यक्ष नामदेवरायांचा अवतार दामा शेट्टी आणि गुणाबाई यांच्या उदरातून अशा प्रकारचा झालेला आहे आणि तो अवतार नरसी गावी झालेला आहे. पहिलं एक चिंतन असं आहे की नामदेवरायांचा अवतार पंढरपूरमध्ये झाला आणि दुसरा एक प्रघात असा आहे की नामदेवरायांचा अवतार नरसी गावी झाला. आपण तेवढंसं वादात पडणार नाही आहोत. आपल्याला संत महात्म्यांचं प्रमाण हे प्रमाण आहे आणि प्रत्यक्ष नामदेवरायांनी माझा जो अवतार कसा झाला हे सांगितलं, त्यालाच आपण प्रमाणभूत म्हणून पुढं चालणार आहोत. नामदेवरायांच्या घरामध्ये पिढीजात असणारी भक्ती, नामदेवरायांची वंश परंपरा म्हणण्यापेक्षा अवतार परंपरा, युगानुयुगे संतांची जी परंपरा, भक्तीची परंपरा आणि ती भक्तीची परंपरा अशा प्रकारे अव्याहत चालवत असताना गोनाई आणि दामा शेट्टी हे पहिल्यापासूनच अत्यंत भगवान परब्रह्म परमात्म्याचे निष्ठावंत सेवेधारी, घरामध्ये पहिल्यापासून भगवान श्रीहरी पंढरीनाथाची सेवा चालत असताना गोनाईला प्रश्न पडला की आपली वंश परंपरा पुढे चालू राहिली पाहिजे. म्हणून करता गोनाबाईने देवाला नवस केला. गोनाईने नवस केला, देवा पुत्र देई मला. हे देवा, हे पंढरीनाथा, हे श्रीहरी, तुमची सेवा करण्याकरता मला पुत्र द्या, पण मला असा पुत्र द्या, असा पुत्र द्या
ऐसा पुत्र देई भक्त ज्याला आवडे पंढरीनाथ, असा पुत्र द्या ज्याला श्रीहरी पंढरीनाथाची अत्यंत गोडी असेल, पंढरीनाथाला तो आवडेल आणि त्याला पंढरीनाथ आवडेल असा मला भक्त द्या. देवाने तथास्तु अशा प्रकारचं मनोमन सांगितलं. आणि दामा शेट्टी आणि गोनाई यांच्या पोटी 26 ऑक्टोबर 1270 साली प्रेममूर्ती नामदेवरायांचा अवतार झाला. नामदेव महाराज की जय. जय. नामदेवरायांचा अवतार अशा प्रकारचा झाला. आणि नामदेवरायांचा अवतार झाल्यानंतर त्या ठिकाणी नामदेवरायांच्या मी सांगून गेलो की नामदेवरायांना विचारलं, महाराज तुमचा अवतार कसा झाला? तर स्वतः नामदेवराय सांगतात, प्रसवली माता मज मूळमूत्री तेव्हा जीवीवरी लिहिले देवे. स्वतः नामदेवराय सांगतात माझा अवतार कसा, आईच्या उदरातून माझा अवतार झाला. आणि वास्तविक पाहता मी ज्या ठिकाणी जन्मलो त्या गावाचं नाव आहे संसारी असोनी नरसी गावी. नरसी गावामध्ये माझा हा अवतार झाला. ज्या घरामध्ये देवाचा अवतार झाला, ज्या घरामध्ये प्रेममूर्ती नामदेवाचा अवतार झाला ना, नामदेवराय हे लहानपणापासून, आता बघा आजचा मोठा प्रसंग आहे. आज नामदेवरायांचं चरित्र मोठं आहे, विस्तीर्ण आहे. देवाचे प्रेम भांडारी आणि देवाचे लढिवाळ अशा प्रकारचे भक्त आहेत. नामदेवरायांचं चरित्र पाहता चरित्र मोठं आहे. अनेक संतांनी नामदेवरायांचं चरित्राचं थोडं का होईना वर्णन केल्याशिवाय त्या संतांना बरं वाटत नाही. नामदेवरायांचे पुत्र, नामदेवरायांचे नातू, नामदेवरायांच्या दासी सर्वजण नामदेवरायांचं कौतुक करतात. नारा म्हणजे नामदेवरायांचे पुत्र, आणि त्या नाराने देवाला सांगितलं, देवा खरं सांगू का, आमची जी सेवा चालली ना, या सेवेमध्ये जर परंपरेने बघायचं झालं तर तू आमचा आजोबा लागतो. नारा महाराज म्हणतात, देवा पंढरीनाथा तुम्ही आमचे आजोबा लागतात. कसं काय? नारा महाराजांचा अभंग आहे बघा, आमोचा बाप अग्रज दुजा विठो तुबा आमा होसी आजा. हे देवा आमचा बाप अग्रज क्रमाने तुमची सेवा करतो, म्हणजे तुम्ही आमच्या वडिलांचे वडील म्हणजे आमचे आजोबा. मुद्दा आपला इथं आहे. सर्व संत महात्म्याने नामदेवरायांचं चरित्र वर्णन केलं, पण आज आपणाला वेळ कमी आहे. कालेची आपली कीर्तनाची सेवा आहे. एका तासात काही चरित्र सांगणं होणारच नाही, होतच नसतं. चरित्र आयुष्यभर अभ्यास केला तरी सगळं समजत नसतं. आपण जे चरित्र सांगतो, जे चरित्र ऐकतो, चरित्र तेवढंच आहे का? याच्यापेक्षा खूप चरित्र आहे जे आपल्यापर्यंत पोहोचू शकलं नाही. त्यातल्या क्रमशः काही घटना आपल्या हाती लागल्या, त्या पण अगदी बुद्धीचा कस लावल्यानंतर क्रमशः हातात लागतात, नाही तर लागत. त्या काही घटना आपल्या हाती लागल्या आणि त्याच्यावरूनच आपण संतांचं चरित्र ठरवतो, समजतो. वास्तविक पाहता तेवढं चरित्र नाही, चरित्र खूप मोठं आहे. सगळं सांगणं होतच नसतं. देव ज्यांना अखंड जवळ धरतात त्यांचं चरित्र आपण काय आणि किती वर्णन करणार आहे. आणि नामदेवराय लहानाचे मोठे व्हायला लागले. आणि लहानाचे मोठे होत असताना आपल्या घराला अंगण आहे बघा. आपण सगळेजण गृहस्थी आहोत. आपल्या घराला अंगण आहे. घराच्या समोर थोडीशी मोकळी जागा असते. तिथं महिला वर्ग सडा टाकतात, रांगोळी काढतात. त्याला घराचं अंगण म्हटलं जातं. पण नामदेव महाराजांच्या घराचं अंगण, दामा शेट्टीच्या घराचं अंगण काय असेल तर पंढरीनाथाचं राऊळ हेच दामा शेट्टीच्या घराचं अंगण आहे. आणि याच अंगणात नामदेव महाराज लढिवाळपणे नाचावं, बागडावं अशा प्रकारचं कौतुक आहे. आणि या अंगणात अखंड नामदेवराय राहायला लागले. तिथंच खेळायचे, तिथंच पडायचे, तिथंच जेवायचे. कुणी भक्त त्यांच्या बरोबरच काही लिहिलं. अगदी लहान, आणखी पाहिजे तसं चालायला सुद्धा येत नाही. दामा शेट्टींच्या हाताला धरून मंदिरात जावं आणि दामा शेट्टीने मंदिरातच थांबावं आणि नामदेवरायाने सुद्धा मंदिरातच थांबावं. एवढंसं लहान बाळ सकाळी जर आईपासून गेलं तर ते संध्याकाळीच माघारी आणावं दामा शेट्टीने. आणि मग गोनाई रागवायच्या. तुम्हाला कळतं का हो या बाळाची खाण्यापिण्याची काय व्यवस्था? अहो तुम्हाला काही घर नाही का? उठलं सुटलं तुम्ही तिथं जाता. अहो या बाळाचं काही संगोपन करू द्या ना मला. होता करता नामदेवराय थोडे मोठे झाले. आता नामदेवराय स्वतःच्या पायानं चालू लागले. एकदा का सकाळी उठल्यानंतर जेवण करायचं, आपलं पोट भरायचं झालं की जेव्हा मंदिरात जायचं ते अंधार पडल्यानंतरच यायचं. आता एवढंसं लहान बाळ, अगदी 5-6 वर्षाचं वय त्यांचं,
पण अखंड नजरेच्या आड जातात तेव्हा गोनाई मात्र रागावतात बरं का. ए नामदेवा, अरे काय तुला वेड लागलं की काय? तू काय देव वेडा झालास की काय रे? तुला घर नाही का? तुला अंगण नाही का? आपलं काही तुला आई नाही का? वडील नाही? काय दिसत नाही तुला घरी? उठलं की खुशाल जातो त्या विठोबाकडं. काय तिथं इथं काय आम्ही तुला कमी करतो? हे सगळं बोलायला चालू झालं आणि होता करता गोनाई नामदेवरायांना आता रागू लागल्या. ए नामदेवा, आज मंदिरात जायचं नाही, इथंच थांबायचं, दिवसभर इथंच खेळायचं. हे असलं देवपिस पण सोडून दे बरं तुझं. आणि तुझ्या असल्या वागण्यानं आता तू घर बुडवणारस की काय? सांडी देव पिसे नको करू ऐसे, बळे घर कैसे बुडविसे. हे नामदेवा, अरे घर बुडवायचं काही काढू नको बाबा. आपला घराचा परंपरा आहे, देवाची सेवा करायची तेवढी सेवा करायची, त्याच्यापेक्षा फार काही करायचं नाही. दामाशेट्टीने सांगितलं आई, दामाशेट्टीने गोनाईला सांगितलं, गोनाई मला उद्या अमुक अमक्या कारणानिमित्त बाहेर गावी जायचंय आणि मग त्याच्याकरता उद्या आपल्याला ही घरामध्ये चालू असणारी परंपरा आणि नैवेद्य दाखवायचं काम म्हटले नामदेवराय करतील. नामदेवरायांना हातामध्ये नैवेद्य धरून दिला. आपल्याला सगळ्याला कथा माहित आहे. नामदेवराय हातामध्ये ताट घेऊन गेले आणि नामदेवरायाने सांगितलं, देवा पटकन जेवा, मी लहान आहे, मला खेळायला जायचंय आणि तुम्ही जेवण करून घ्या. देवाने सांगितलं, म्हणजे देवाचे एक नाही, दोन नाही, नाही नाही, हो नाही, काहीच नाही, हालचाल नाही. नामदेवरायाने 2 मिनिटं वाट बघितली. म्हटले आता जेवतील, मग जेवतील. देवाचं काही जेवायचं नाव दिसे ना. आता नामदेवरायांना राग आला. नामदेवा, पांडुरंगा, अहो तुम्हाला सांगितलं ना मी, मला खेळायला जायचंय. आई रागावते जास्त वेळ थांबल्यानंतर, मला घरी जायचंय, मला भूक लागली, तुम्ही लवकर जेवून घ्या. नामदेवाने सांगितलं, देवाने काही ऐकलं नाही. आता नामदेवरांना जास्तच राग आला. पांडुरंगा, हे पंढरीनाथा, रोज माझे वडील येतात तेव्हा कसं गुपचूप तुम्हाला गट 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 गिळतं, आणि आज मी आलो, मी लहान आहे म्हणून तुम्ही जेवत नाही का? मी तुमच्याकडे बघतो म्हणून तुम्ही जेवत नाही? काय नेमकी अडचण काय? का मी पहिल्यांदा आलो जेवायला घालायला म्हणून तुम्ही जेवत नाही? हे बघा, तुम्हाला तसं काय वाटत असेल तर मी थोडं बाजूला जातो. नामदेवरायाने ताट तिथं ठेवलं, पाणी तिथं ठेवलं आणि थोडं दरवाजाच्या बाहेर गेले. 2-5 मिनिटं लपून बसले आणि मग त्यांना वाटलं आता जेवण देवाचं झालं असेल म्हणून असं उंबऱ्यातून वाकून बघायला लागले. वाकून बघितलं तरी काय देवाचं जेवण झालेलं दिसेना. आणि मग राग आला नामदेवरायांना. देवा, तुम्हाला किती वेळा सांगायचं, मला घाई आहे, गडबड आहे, जायचंय, मला खेळायला जायचंय, आंघोळ करायची, मला भूक लागली, आई रागावते, रोज माझे वडील येतात तेव्हा तुम्हाला चालतं, आज मी आलो, चालत नाही का तुम्हाला? मी तुम्हाला खरं सांगू, माझ्या वडिलांनी माझ्या जीवावर घर सोडलंय. तुम्हाला मी नैवेद्य दाखवणार आहे म्हणून माझे वडील बाहेर गावी गेले, आणि जर तुम्ही नैवेद्य खाल्ला नाही तर मग मात्र आपलं काही जमायचं नाही बरं का देवा, तुम्हाला गोडीत सांगतो मी. तुम्ही जर ऐकलं नाही तर हे मात्र काही जमणार नाही. आणि होता करता नामदेवरायाने देवाला सांगितलं, ए देवा, हे जर नैवेद्य भक्षण करायचं नसेल तर मी घरी जाणार नाही, तुमच्या चरणावर मस्तक आपटून मी रक्त काढीन, अनगत प्राण होईल. आता मात्र देव घाबरू लागले. पण जेवणाला मूर्तीतून खाली उतरावं, जेवण करावं हे धाडस देवाचेही होईना. नामदेवरायाने सांगितलं, हे पंढरीनाथा, आता जर भोजन केलं नाही तर मी ठोस घेईल आणि माझं मस्तक फोडील. घेईन मी ठोस फोडीन मस्तक, 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 रक्त मी शिंपीन अंगावरी, रक्त मी शिंपीन अंगावरी, रक्त मी शिंपीन अंगावरी, रक्त मी शिंपीन अंगावरी. नामदेवराय रागाला गेले आणि शेवटी नामदेवरायांच्या लक्षात आलं, देवाचे हात कमरेवरती आहेत आणि कमरेवरती असणाऱ्या हाताने देवाने कसं जेवावं. मग देवाने नामदेवरायाने सांगितलं, ए पांडुरंगा, एक काम करा, तुम्हाला तुमचे हात
गुंतलेत म्हणून तुम्हाला जेवता येत नाही का? आता देवाने कमरेवरती हात ठेवले, याच्या पाठीमाग देवाला कमरेवरून हात काढता येईना. आता कमरेवरती हात ठेवले त्याची पाठीमाग अनेक कारण आहेत. ते काय झालं, गोकुळात 9 लाख गायी देवाने सांभाळल्या आणि त्या गायीची धारा काढून काढून देवाचे हात दुखायला लागले. अर्जुनाचं रथाचं सारथ्य पण करून देवाचे हात दुखायला लागले. एकनाथ महाराजांच्या घरी चंदनाचं घर्षण करून करून देवाचे हात दुखायला लागले. यद गोकुलेन अनुगवाम गोदोहनेन यद्वार्जुनस्य हयरश्मि विचालनेन श्री एकनाथ गृहचंदन घर्षणेन शांतो भुजो कटितटे विदधन्यवास्ते. देवानं एवढ्या कारणामुळे आपले दुखावलेले हात शांत करून घेण्याकरता आपल्या कमरेवरती ठेवलेले आहेत. आणि मग नामदेवरायांच्या लक्षात आलं, देवाचे हात तर गुंतलेले आहेत, अडकलेले आहेत, मग देव कसे बरं जेवतील? नामदेवांनी सांगितलं, माझ्या हाताने तुम्ही जेवा. ताटामध्ये काय होतं? पुरणपोळीचा स्वयंपाक होता, दुधाचा एक ग्लास होता, लाडू होता आणि अशा प्रकारचं सगळं ते देवाचं स्वादिष्ट अशा प्रकारचं भोजन. नामदेवरायांनी पहिला दुधाचा ग्लास उचलला आणि देवाच्या मुखमंडलाला लावला. हे पंढरीनाथा, हे कृपानिधी, हे दयाघन, हे पंढरीनाथा घ्या, दूध प्या. दूध पिऊ मोरे गोविंद लाला, दूध पिऊ मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला, गोविंद लाला गोपाल लाला, गोविंद लाला गोपाल लाला, पिऊ मोरे गोविंद लाला, पिऊ मोरे गोविंद लाला, गोविंद लाला, गोविंद लाला, गोपाल लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला. प्रभु बन की मूरत दूध नहीं पीवता, प्रभु बन की मूरत दूध नहीं पीवता, सिर पछारत नामारुवत, सिर पछारत नामारुवत, दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला. नामदेवराय देवाच्या मुखमंडलाला लावतात तेव्हा देवाची मूर्ती काही दूध पित नाही. प्रभुवन की मूरत दूध नहीं पीवत, दूध पछारत नामारुवत. नामदेवराय रडायला लागले.
नामदेवराय रडायला लागले, देवा घ्या ना, दूध घ्या ना. शेवटी देवाचा नाविलाज झाला आणि देव मूर्तीतून खाली उतरले आणि देवाने नामदेवरायांचा प्रसाद स्वीकारला आणि मग स्वतः नामदेवरायांच्या हातून भगवान पंढरीनाथ जेवायला लागले. नो हे हा सामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. भगवान पंढरीनाथ जेवायला लागले आणि नामदेवाला सांगितलं, नामदेवा आजचा दिवस जेवलो बरं का, पण हा परत आग्रह नको. नामदेवराला सांगितलं ठीक आहे. ते मोकळं ताट घेतलं, घरी गेले. गोनाईनं पाहिलं, ताट मोकळं आलं. नामदेवाला विचारलं, ए नामदेवा, अरे यातलं नैवेद्य कुठं आहे? आई, नैवेद्य देवाने खाल्ला. नामदेवा, अरे देवाने खाल्ला, काय पाहिजे ते घरी माग ना बाबा, मंदिरात जाऊन काय खातो? नाही आई, मी नैवेद्य खाल्ला नाही. आई, खरं सांगू, तुझी शपथ, मी नैवेद्य खाल्ला नाही, देवाने खाल्ला. देवाने खाल्ला? देव कुठं नैवेद्य खात असतो का? म्हणजे देव नैवेद्य खातो याच संकल्पनेवर बाकीच्यांची श्रद्धा नसते. देवाला नैवेद्य दाखवावा लागतो हे शिकवलं घरच्यांनी परंपरेनं. आपल्याला सुद्धा देवाला नैवेद्य दाखवायचं नाही, देवाला नैवेद्य चारायचा आहे. आणि म्हणून करता आपण देवाला नैवेद्य चारावा. आणि अशा पद्धतीनं देवाला नामदेवराय पंढरीनाथाला नैवेद्य अशा प्रकारचा सारतात. होता करता नामदेवराय लहानाचे मोठे व्हायला लागले, त्यांना व्यवहार शिकवला जायला लागला. आणि मग नामदेवराय आता थोडेसे खेळकर झाले. होता करता त्यांचं वय वाढलं. कितीतरी अशा प्रकारच्या घटना घडायला लागल्या. नामदेवराय बऱ्यापैकी अख्खा दिवस मग सेना महाराज असतील, चोखोबराय असतील, यांच्या संगतीत आता लहानाचे मोठे झाल्यानंतर नामदेवरायांना प्रत्यक्ष भगवान श्रीहरी पंढरीनाथ बोलायला लागले. नामदेवराय जर वेळेत मंदिरात आले नाही तर देवाचा चेहरा सुद्धा उदास व्हायचा. कुठलाही काही सण वारा आला की नामदेवरायाने सांगावं, देवा आमच्या घरी तेवढं चला. दिवाळीचा सण आला आणि मग नामदेवरायाने सांगितलं, देवा आमच्या घरी तेवढं चला ना. सण दिवाळीचा आला, नामारा उळासी गेला. नामदेवरायाने देवाला धरून घरी न्यावं, गोनाईने उठणं करावं, नामदेवरायांना ते पंढरीनाथाला ते उठणं अशा प्रकारचं लावावं. सगळ्या कथा आपल्याला माहीत आहेत असं समजून पुढं चालतो. सणाला, दिवाळीला देवाने पंढरीनाथाने नामदेवरायांच्या घरी यावं, नामदेवरायांना थोडंसं व्यवहार ज्ञान यावं याच्याकरता व्यापार शिकवला. आता यांच्या घरामध्ये पहिल्यापासूनच काय भांडवल आहे? सुई आणि सुतोळी, कात्री, गज, दोरा, हेच पहिल्यापासून घरात. आणि सगळा पसारा मांडीला पसारा सदाशिवी, मांडीला पसारा सदाशिवी, मांडीला पसारा सदाशिवी, मांडीला पसारा सदाशिवी. आणि शिवी दिवसानी शिवी, आणि शिवी दिवसानी शिवी. रात्री माझी शिवी, दिवसा माझी शिवी, रात्री माझी शिवी, दिवसा माझी शिवी. अरानुक जीवी नाही माझ्या, अरानुक दिवी नाही माझ्या, अरानुक जीवी नाही माझ्या, अरानुक दिवी नाही माझ्या. रात्री माझी शिवी, दिवसा माझी शिवी, 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 दिवसा माझी शिवी. नामदेवराय शिवी विठोबाची अंगी आणि त्यांचे जगी धन्य झालो. हे देवाचं अंगवस्त्र शिवायचं काम देवाचं. नामदेवरायांकडं सगळा प्रकार आपल्याला माहित आहे. आणि एके दिवशी सगळे संत वाळवंटामध्ये नामदेवराय, निवृत्तीनाथ महाराज, चोखा महाराज, बंका महाराज, वंका महाराज, निवृत्तीनाथ, मुक्ताबाई, बरं आधी सावता महाराज, सगळे संत वाळवंटामध्ये जमले आणि नामदेवरायांचं कीर्तन करायचं ठरलं. नामदेवरायांच्या कीर्तनात देव नाचायला लागले. जनाबाईंच्या चरित्रात आपण ते सगळं पाहिलं. आणि मग बसल्या बसल्या गोरोबा काका तिथं होते, मुक्ताबाई तिथं, जनाबाई तिथं, सगळे संत महात्मे. नामदेवरायांचं कीर्तन झाल्यानंतर सगळ्यांनी दर्शन घेतलं. मुक्ताबाईला सांगितलं दर्शन घ्या. मुक्ताबाईने सांगितलं नाही दर्शन घेणार. का म्हणले? यांचा अहंकार गेला नाही. आणि मग मुक्ताबाईने सांगितल्यानंतर गोरोबा काकाने मुक्ताबाईने काकाला सांगितलं, काका तुमच्याकडं हे मडकी भाजण्याचं आणि चेक करण्याचं काम आहे,
तुमच्याकडे थापटण्यातलं तुम्हाला चांगलं कळतं, ते थापटणं आणा बरं. म्हणले आता मुक्ता इथं थापट काही नाही. म्हणले आपल्यातली गाडगी मडकी किती कच्ची किती पक्की बघूया. संत मांडियामध्ये ठरलं, पहिलं थापटणं बसलं ते निवृत्तीनाथ दादाला. जोरात थापटणं मारलं गोरोबा काका आणि झालं. त्याच्यावर काहीच नाही, एक नाही दोन नाही, काही बोलणं नाही, काही नाही. दुसरं थापटणं ज्ञानोबरायना, तिसरं थापटणं सोपान काकाला. मुक्ताबाईचा नंबर आला. मुक्ताबाईच्या डोक्यात थापटणं मारलं, सावता महाराजांच्या डोक्यात मारलं आणि होता करता नामदेवरायांच्यावर ते आलं सगळं. हे असं थापटणं घेतलं, मागून पोडून एकदा पुसलं आणि जोरात लावून दिला. जास्त जोरात झालं बरं का. आणि ते जोरात झालं. नामदेवरायाने, हे यार तुम्हाला काही समजतं का, संत आहे का काय तुम्ही? आणि हे असं म्हणलंय गोरोबा काका रोले, हा कच्चा आहे. गोरा म्हणे कोरा राहिला गे बाई, मने कोरा राहिला गे बाई, गोरा म्हणे कोरा राहिला गे बाई, कोरा मने कोरा राहिला गे बाई. शून्य भरी गोटे भाजले नाही, शून्य भरी गोटे भाजले नाही, शून्य भरी कोटे बांधले नाही, शून्य भरी कोटे बांधले नाही. गोरोबराने सांगितलं, गोरा म्हणे कोरा राहिला गे बाई, शून्य भरी कोठे भाजले नाही. याला कुठं भाजलं नाही म्हणले, हा कच्चा आहे. आणि मग कच्चा आहे म्हणल्यानंतर नामदेवराज पळत देवाकडे गेले आणि देवाला सांगितलं, देवा तुम्हाला थापटणं मारायचं असेल तर तुमच्या हाताने इथं मारा, तिकडं काही संतामध्ये काही पाठवू नका, तिकडं काही बरं दिसत नाही. देवाने सांगितलं, अरे नामदेवा खरंच तू कच्चा आहे. देवा काही तुम्हाला समजतं का, माझ्या हातून तुम्ही जेवता, माझ्याशिवाय तुम्हाला करमत नाही, तुम्ही मला कच्चा म्हणता. नाही पटत बुद्धीला. नामदेवा खरंच कच्चा आहे. देवाने परीक्षा पाहिली. एका घिसाड्याचं आणि घिसाडणीचं रूप धारण केलं आणि चंद्रभागेच्या वाळवंटात नामदेवराय एकटेच सगळे. काही पूर्वीच्या काळात काही असं जास्त गर्दी नव्हती. आता हे घिसाडे समाजाचा संसार म्हणजे काय असतं, त्यांच्याकडे खेचर असतं, ते गाडंही नाही आणि घोडंही नाही, ते मधलं खेचर, त्या खेचराव यांचा सगळा संसार. मग देवाने घिसाड्याचं रूप धारण केलं, आईसाहेबांना घिसाडणीचं रूप धारण करायला लावलं. आणि मग त्या घिसाडी बाबांनी सांगितलं आईसाहेबांना, का हो म्हणले जेवणाची वेळ झाली, काय तुम्हाला कळतं की नाही? म्हणले कळतं की. मग काहीतरी करा ना जेवायला. म्हणले थांबा आता करते. 3 दगडाची चूल मांडली, त्याच्यावर एवढी मोठी हंडी मांडली. ऐकताय ना तुम्ही? कुणी मांडली हंडी? घिसाडीनबाईंनी. त्याच्यावरती हंडी बांधली आणि मग घिसाडीनबाईंनी बोलायला चालू केलं. स्वयंपाक करायला सांगायचं कळते, माळवं घरात कोण आणणार? संपलंय काय? हो म्हणले संपलंय. मग एक काम कर ना, आता घिसाडी समाजाचा संसार म्हणजे काय, 4-2 कोंबडे, 4-2 बकरं, 1-2 कुत्री. मग त्याच्यातलं माळव्याचं संपलंय का, मग ते बकरू उचलन टाकात. ते जसोच्या तसं बकरू उचलन त्या हंडीमध्ये टाकलं. नामदेव महाराज नेमकं चंद्रभागेच्या आंघोळ करून घाटालाच चालायला लागले होते, पण बघितलं हे घिसाडीनबाई काय करतात. पहिल्यांदा यांनी ते बकरू टाकलं, दुसऱ्यांदा परत सांगितलं, आहो ते हंडी काय भरली नाही म्हणले, तळाशीच गेलं ते. असं का? म्हणले मग कुत्रं उचल. ते कुत्रं उचल, परत हंडीमध्ये टाकलं. परत सांगितलं, का हो अजून पण हंडी भरली नाही. असं मग ते गाढव तिथलं उचल. गाढव उचल हंडीत टाकलं. आता वेळ कमी असल्यामुळे हे सगळं फास्ट झालं. मग तिसऱ्यांदा सांगितलं, अहो तरी पण भरली नाही. अरे मग ते नामदेव दिसतो नाही का बारका पोरगा, उचल त्याला आणि टाक हंडीत. हे नामदेवाने असं धोतर धरलं, आचा कोचा खवला, सरळ देवापाशी. देवा अहो काही बघितलं का आपल्या पंढरपूरमध्ये? नामदेवा तुला खरं सांगतो, तू कच्चा आहे सांगतो ना. हे बघ मीच होतो बघ ते घिसाडी. आणि मग ते सांगितलं, खरं कच्चा आहे. काय करावं लागेल? काही नाही म्हणलं, तुला औंढ्या नागनाथला पाठवलं आणि विसोबा खेचरांकडून सद्गुरुनाथाचा बोध करून घेतला. आणि काय विसोबा खेचर असे होते बघा, विसोबा खेचराने माऊलींना मांड भाजण्याकरता खापर मिळू दिलं नाही, पण त्याच ज्ञानोबरायांनी त्या विसोबा खेचरांना नामदेवरायांचं गुरुत्व दिलं. आणि मग अशा प्रकारचं नामदेवरायांकडून बोध करून जेव्हा आले ना,
तेव्हा मात्र मग देवाने ठरवलं एकदा आणखी एकदा परीक्षा घेतो म्हणले. काय कुत्र्याचं रूप धारण केलं, देव पुढं पळाले आणि ते रोटी उचलली. नामदेवराय त्या कुत्र्याच्या पाठीमाग हाती घेऊन या हाती घेऊन या वाटी नाम लागे श्वाना पाटी थांब थांब ऋषिकेशी कोरडा रोटा कैसा काशी हाती घेऊन या वाटी नाम लागे श्वाना पाटी थांब थांब ऋषिकेशी कोरडा रोटा कैसा काशी आणि हाती घेऊन या वाटी नामा लागे श्वाना पाटी. नामदेवराने देवाला ओळखलं, देवा हे घ्या, तूप घ्या आणि मस्तपैकी जेवण करा. असं धावपळ आणि गडबड काय करू नका, एवढ्या गडबडीत आम्हाला काय समजेना, शांत सांगा. म्हणले ठीक आहे, शांत तर शांत. आणि मग काय झालं, एके दिवशी नामदेवरायांचं घर छपराचं वर्ण पाऊस आला, गळायला लागलं. देवाच्या लक्षात आलं माझ्या नामदेवाचं घर गळतंय. देवाने विटेवरून खाली यावं आणि क्षणार्धात नामदेवरायांचं घर व्यवस्थित असं करावं. ते घर व्यवस्थित केलं. अकबर ते नामदेवराय घुमानपर्यंत वारकरी संप्रदायाचा आणि हिंदू धर्माचा प्रचार करण्याकरता गेले ना. अकबराने नामदेवरायांचं कीर्तन ऐकलं. कीर्तनामध्ये गाय कापून टाकली. नामदेवराय सांगितलं तुमच्या भक्तीमध्ये ताकद असेल तर जिवंत करून दाखवा. नामदेवराने सांगितलं 3 दिवस लागतील. तिसऱ्या दिवशी नामदेवराने भगवान पंढरीनाथाचं स्मरण करून त्या गायीला उठवलं. ज्ञानोबराय आले. ज्ञानोबरायांनी पंढरीनाथाला सांगितलं का हो माझ्या बरोबर नामदेवाला द्या ना. म्हणले मला तीर्थयात्रेला जायचंय. तीर्थयात्रेला जायचं म्हटल्यावर नामदेवराय देवाला खूनवून सांगतात, देवा यांच्या बरोबर मला नको बर का, यांच्या बरोबर मी जाणार नाही. मी पंढरपूर सोडून कुठं जायचं नाही मला. हे जेव्हा पंढरपूर सोडून जाणार नाही म्हटल्यानंतर देवाने सांगितलं असं नको करू बाबा नामदेवा, जा बाबा. स्वतः ज्ञानोबराय जर तुझ्या संगतीची अपेक्षा करतात तर तू गेलं पाहिजे. हे सगळं ठरलं. नामदेवरायांबरोबर ज्ञानोबरायांबरोबर नामदेवराय गेले आणि मग परीक्षा अशी झाली. ज्ञानोबरायांनी खूप सांभाळलं नामदेवरायांना आणि मग इकडं परत माघारी आले. सगळ्या पंढरपूरला माऊंद दिलं. मस्त अशा प्रकारचं सगळं चाललं आणि होता करता देवाला पुन्हा एकदा वाटलं माझ्या नामदेवरांना. पण वाळवंटामध्ये कीर्तन ठरलं आणि कीर्तनामध्ये यांनी एकादशीचं स्मरण करणारा आणि एकादशीचं वर्णन करणारा अभंग घेतला. जो पंढरीला जातो आणि एक एकादशी करतो ना, एक एकादशी करिता पंढरीशी सुकृताच्या राशी ब्रह्मानेनो. एकदा पंढरीला गेला, एक एकादशी केली तर त्याचं काय पुण्य होतं ब्रह्मदेवाच्या बापाला कळत नाही म्हणले. असं पण एकादशी निष्ठेनं झाली पाहिजे. आता एकादशी आपण कशी करतो आपल्याला माहित आहे. दिवसभर खासीन एकादशी करीशे, दिवसभर खाल्लं तरी एकादशी चालूच आहे. आणि उद्या एकादशी म्हणल्यावर अगोदरच्या दिवशी रात्री भरपूर जेवायचं. आणि घरचे सांगतात अहो बास करा ना, आता घ्या ना, एवढी अर्धी घ्या ना. नको अगं पोट भरले. नाही म्हणले उद्या एकादशी आहे, खा ना. दुसऱ्या दिवशी एकादशी मग अगोदरच्या दिवशी पोट भरून जेवायची पद्धती. अशी एकादशी होत नसते. संत महात्म्याने सांगितलं दशमी व्रताचा आरंभ दिंडी कीर्तन करा समारंभ तेने तो स्वयंभू संतोष पावे. एकादशी एका दिवसाचं व्रत नाही. सोमवार सकाळी चालू होतो आणि संध्याकाळी सोडला जातो. महिला वर्ग प्रदोष धरतात, सकाळी प्रदोष चालू होतो, संध्याकाळी प्रदोष संपतो. चतुर्थी सकाळी चालू होते आणि संध्याकाळी उपवास सुटतो. पण एकादशी तशी नाही. एकादशी सकाळी चालू होते आणि संध्याकाळी अजिबातच संपत नाही. एकादशी दशमीला चालू होते. दशमीला जो एक टाइम एक भुक्त राहतो ना त्यालाच ते व्रत धरता येतं. एकादशीला दिवसभर निराहार राहावं आणि द्वादशीला सकाळी त्याची पारणा करावी. आमच्याकडे ग्रंथमालिकेमध्ये असे काही संत आहेत. रुक्मांगद नावाचा राजा एकादशी फक्त करून देवाला मिळवलं. रुक्मांगदाकारणे एकादशीचा छंद तेने परमानंद प्रगटला. अंबरीश नावाचा राजा फक्त द्वादशीचं व्रत करत होता. द्वादशी नेमानं सोडायचा. अंबरीशाकारणे द्वादशीचा छंद तेने परमानंद प्रगटला. हे कुठलं सांगितलं मी तुम्हाला? नामदेवराय कीर्तनातून हे सगळं सांगायला लागले आणि हे सगळं देवाने ऐकलं आणि देवाच्या लक्षात आलं आता हा एवढं एकादशीचं सांगतोय ना, म्हणले बघू आता हा तरी किती एकादशी धरतो. कारण जे सांगणारे जे असतात ना ते एकादशी धरतीलच असं काय नियम कठीण आहे. कदाचित धरतील कदाचित नाही धरतील.
ज्याच्या त्याच्या इच्छेचा प्रश्न. आणि मग देवाला वाटलं हा माझा भक्त खराच एकादशी करतो का पाहायचं ठरलं. हे सकाळी दिवस उगवला एकादशीचा. असा दिवस थोडासा वरती आला आणि दिवस मी म्हणायला लागला, थोडं ऊन चटकायला लागलं. एका म्हातारेचं रूप धारण केलं, धोतर कळकट मळकट, त्याला 3 ठिकाणी गाठी दिलेल्या, हातामध्ये काठी, आणि काठी टेकत 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 आले नामदेवरायांच्या घरी. नामदेवरायांच्या घरी आले आणि सांगितलं, ओ नामदेव महाराज इथंच राहतात का? म्हणले हो. मग माझी एकादशी आहे, मला काहीतरी खायला द्या. काय खाता? काही नाही म्हणले, खाण्यासारखं काही नाही, तोंडामध्ये दात नाहीत, काय देणार तुम्ही देऊन देऊन? म्हणले आमच्या घरी आज एकादशी असते, आम्ही काय अन्न शिजवत नाही. असं मग शिजवत नाही, पण मला तर भूक लागलेली आहे. म्हणले फराळ घ्या. काय घ्या? म्हणले शेंगा देतो. शेंगाने भागत नाही म्हणले. शेंगाने कुठं भागतं का? 3 दिवसापासून उपवास आहे. काय द्या फराळ? म्हणले काजू बदाम देतो. म्हणले काजू बदाम चावले तर पाहिजे ना, तोंडात दात नाहीत. तुम्ही मागचाल ते देतो, मागा काय पाहिजे, फक्त अन्न तुम्हाला आज देणार नाही. त्या वृद्ध रूपी देव मनातून हसायला लागला. नामदेवा, अरे बाबा मी तुझी परीक्षा पाहायला लागलो, तुला समजे ना. नामदेवरायांच्या समोर भगवान परब्रह्म परमात्मा अन्न मागायला लागले. नामा म्हणे एकादशीने इच्छित द्यावे फराळाशी, तुम्ही मागचाल ते देतो, पण अन्न मागू नका. होता करता त्या वृद्ध माणसाने देवस्वरूप वृद्धाने अंग टाकलं आणि अन्न 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 म्हणायला लागला. ए नामदेवा जेवाय दे, नामदेवा जर जेवाय नाही दिलं तर मी प्राण सोडेन, नामदेवा जेवायला दे. होता करता देवाने आपले पाय खुडले आणि अन्ना वाचून सर्वथा मज नको रे, आता अन्ना वाचून मला काय नको सांगितलं. नामदेवाने सांगितलं मेला तरी चालेल, पण तुला जेवायला देत नाही, फराळाचं पाहिजे तेवढं देतो. शेंगा देतो, दूध देतो, काजू बदाम देतो, राजगिऱ्याचे लाडू देतो, काय पाहिजे ते देतो, पण अन्न देत नाही. अन्न देत नाही म्हटल्यानंतर देवाने अशी लीला केली, देव त्या ठिकाणी गतप्राण झाले. आता देव दारात म्हातारा माणूस मेला, सगळ्या गल्लीत कालवा झाला. सगळी गल्ली पाहायला नामदेवराच्या घरी, सगळा जनसमुदाय नामदेवा नामदेवा, अरे काय केलं? तुझ्या घरात देहत्याग तुझ्या घरासमोर करावा ह्या वृद्ध ब्राह्मणाने. आणि मग ते लोक बोलायला लागले. नामदेवरांना काय कळना. नामदेवराने सांगितलं काही झालं तरी चालेल, तुम्ही काही बोला, पण एकादशीला अन्न देणार नाही. म्हणले आता याचं काय करायचं? म्हणले काय, जीव गेल्यानंतर काय करतात? काय करतात जीव गेल्यानंतर? पुढचा अंत्यविधी करतात. हे असं सगळे माणसं जमा झाले आणि त्याच्यामध्ये ते उचलून नेण्याकरता ती ताटी अशा प्रकारची बांधली आणि देवाला आता त्या वृद्धरूपी ब्राह्मणाला त्या ताटीवरती बसवलं. त्या वृद्ध ब्राह्मणाला त्या ताटीवरती झोपवलं आणि ती ताटी कुठं गेली? भगवान पंढरीनाथाच्या रावळासमोर. पंढरीमध्ये आजही असा नियम आहे, जो खरा पंढरपूरकर आहे तो वारल्यानंतर देवाच्या समोर नेलं जातं. आणि देवाच्या समोर नेलं जातं आणि ते खांदेकरी 4 जण असतात ना, त्या पुढच्या खांदेकरांनी खाली वाकायचं आणि मागच्या खांदेकरांनी त्या प्रेताचं डोकं वर करायचं. कशा करता? देवाची नजर या प्रेतावर पडली पाहिजे. तुम्ही ऐकताय ना, जे मेले ते कोण मेले? वृद्ध रूपी ब्राह्मण, अर्थातच देवच मेले. या खांदेकऱ्याला वाटलं देवाची नजर यांच्यावर पडलं पाहिजे, म्हणून मंदिरासमोर नेलं. पुढचे खांदेकरी खाली वाकले, मागच्या खांदेकऱ्यांनी वर केलं, देवाची नजर पडली असं समजले आणि चंद्रभागेमध्ये त्यांना त्यांचा अंत्यविधी करायचा ठरवला. आणि त्यामध्ये असं मोठं सरण रचलं, असं सरण रचलं, मोठे रचूने सरण मध्ये निजविला नारायण, मध्ये निजविला नारायण, मध्ये निजविला नारायण. मोठे रचून शरण मध्ये निजविला नारायण, निजविला नारायण मध्ये निजविला
नारायण मोठे रचुनी शरण रचुनी शरण रचुनी शरण मध्ये निजविला नारायण मध्ये निजविला नारायण मध्ये निजविला नारायण रचून शरण मध्ये निजविला नारायण मध्ये निजविला नारायण मध्ये निजविला नारायण नारायण देवाला त्या शरणामध्ये घातलं आणि मग अग्निडाग द्यायचा ठरला. पण अग्निडाग द्यायचा कोणी? नामदेवरायांशिवाय दुसरं आहेच कोण? या पंढरीनाथाला सुद्धा वाटलं नामदेवरायांच्या हाताने जर देहाला अग्निडाग मिळाला तर किती छान होईल. आणि म्हणून करता तो सुद्धा अशा प्रकारचा प्रसंग मी सोडणार नाही. नामदेवरायांच्या हातामध्ये तो अग्नी दिला आणि सरणाला अग्नी लावला. सरणाला अग्नी लागला खरा, पण अग्नी देवाला पोळत नाही. का? तर आतापर्यंत देवाला आणि भक्ताला अग्नीने कधी त्रास दिला नाही. प्रल्हाद अवतारामध्ये प्रल्हादाच्या अंगाला अग्नी शिवला नाही. बर, याहीपेक्षा किती चरित्र आहेत. आता सीता मातेच्या अंगाला अग्नी शिवला नाही, शिवू शकला नाही. कितीतरी प्रसंग अशा प्रकारचे आहेत. अग्नी लागला खरा, पण देवाच्या अंगाला अग्नी शिवला नाही. आणि मग ते अग्निदेव प्रगट झाले ना आपल्या तपाच्या सामर्थ्यावर. अग्निदेवाने पंढरीनाथाला सांगितलं, हे पंढरीनाथा, हे बास करा, आता माझ्या ताकदीच्या पुढं चाललं, तुम्ही लवकरात लवकर आपली लीला आटोपून घ्या, नाही तर काही खरं नाही. स्वतःच्या तपश्चर्याचं सामर्थ्य वाढवलं आणि अग्नी देवाच्या अंगाला पोळायला लागला. देवाच्या अंगाला जेव्हा अग्नी पोळायला लागला, अग्नी लागला अंगाशी, घाबरला ऋषिकेश. हे देव सुद्धा घाबरले. आता आपलं काही धडगत राहिली नाही असं वाटलं. आणि त्यावेळेस नामदेवराय बाहेरून देवाला हात जोडतात. हे ब्राह्मणा, काही तुझा अंत पाहिला मी. नामा म्हणे विठोबाला, भला अंत रे म्या पाहिला, म्या तुझा अंत पाहिला रे, पण एकादशीचा नियम आहे ना, काय करू मी तरी. आणि असं झालं. त्या नामदेवरायांना वाटलं माझ्या दारात एकादशीच्या दिवशी जर ब्राह्मण जर जात असेल तर मला तरी जिवंत राहून काय करायचे. हे नामदेव महाराजांनी चालू चितेमध्ये उडी टाकली. आणि नामदेवरायांनी उडी टाकली की देव स्वतः चिता फाडून बाहेर आला. ए नामदेवा, अरे काय मांडलंस हे? सगळी चिता विस्कटली आणि देव चितेतून बाहेर आले आणि नामदेवरायांची पाठ थोपटली. नामदेवरायांची हाती धरोनी नाम यासी, हाती धरोनी नाम यासी, हाती धरून नाम यासी, हाती धरून नाम यासी. पाठ थोपटे ऋषिकेची, पाठ थोपटे ऋषिकेची, हाती धरुणी नाम यासी, हाती धरुणी नाम यासी, हाती धरून नाम यासी, हाती धरून नाम यासी, हाती धरुणी नाम यासी, हाती धरुणी नाम यासी, हाती धरून नाम यासी, हाती धरून नाम यासी. पाठ थोपटी ऋषिकेश, पाठ थोपटी ऋषिकेश, हाती धरुणी नाम यासी, हाती धरुणी नाम यासी, हाती धरुणी नाम यासी. चंडो पट ऋषिकेश, पट ऋषिकेश,
हाती धरुनी नामयासी हाती धरुनी हे देवाने चिता फोडून बाहेर आले, नामदेवाचा हात धरला, नामदेवाची पाठ थोपटली. वा नामदेवा वा, काही साधना असावी तर तुझ्यासारखी. हे सगळं बोलून झालं. त्याच्यानंतर बघा देव रावळात गेले, नामदेवराय घरी गेले न होता करता नामदेवराय उपवर झाले. देवाने स्वतः नामदेवरायांकरता मुलगी बघितली न स्वतः नामदेवरायांचं लग्न देवाने आपल्या हाताने लावलं. नामदेवरायांचं लग्न झालं न होता करता नामदेवरायांच्या घरामध्ये पाळणा हलायची वेळ आली. नामदेवरायांना पुत्र झाला आणि नामदेवरायांना पुत्र झाल्यानंतर बारसं करण्याकरता स्वतः देव नामदेवा पुत्र झाला. विठोबा रशाशाला भगवान विठोबा बारसं करण्याकरता आले. या प्रकारे नामदेवरायांचं लग्न झालं. नामदेवरायांच्या मुलाचं बारसं झालं. होता करता नामदेवरायांच्या घरामध्ये लोक किती असा येतो. घरामध्ये लोक नामदेवरायांच्या 14 लोक बघा. गोनाई, राजाई, दामाशेटी, नामाशेटी, नारा, विठा, गोंदा, महादा, लाडाई, गोडाई, येसाई, साखराई, लिंबाई, आऊबाई आणि 15वी दासीजनी. हे घर अत्यंत उत्कृष्ट असे या कथेकरता सत्संगत ज्यांची मिळाले ते आमचे कृष्णा महाराज. थोडी त्यांनाही विनंती आहे की 7:45 कथा सोडायची, 7 वाजले. आणि 15 घरामध्ये माणसं आणि ही 15 माणसं सांभाळत असताना घरामध्ये जर 15 माणसं असतील आणि कमवता एक माणूस असेल तर काय होतं. एका माणसाने किती कमवावं, अखंड दारिद्र्य घरामध्ये. देवाने द्यायचा प्रयत्न केला तर यांनी घ्यायचं नाही. आणि हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा थोडंसं वाईटच वाटलं. काय करावं. देवाची घरामध्ये भक्ती चालते खरं, पण एवढी घरामध्ये एवढी गरिबी की काय खावं हाच प्रश्न. काय खावं, काय खावे आता असे कोणे परी लाविले दारोदारी विठ्ठलाने. या विठ्ठलाने सगळं माझं घर उसकटलं, माझा संसार सगळा दानादीन केला म्हणून राग आला. नामदेवरायांच्या पत्नी, काय नाव त्यांचं, राजाई. राजाईला वाटलं जर घरात एवढी माणसं, कमवता माणूस नसेल, या पोरांना घालायचं काय. एके दिवशी प्रकार असा झाला, ऐका बरं का, थोडंच ऐका. एके दिवशी प्रकार असा झाला, 3 दिवस घरामध्ये चूलच नाही पेटली. 3 दिवस घरामध्ये चूल नाही पेटली. आणि या राजाईला वाटलं की आता जिवंत राहण्यापेक्षा मेलेलं बरं. हे नाराला महादाला, नारा म्हणजे थोरला मुलगा, महादा त्याच्यापेक्षा धाकटा, 2 मुलाला एकाला पोटाशी झोळी करून बांधलं आणि दुसऱ्याला माग कमरेशी बांधलं. आणि या विठोबाने आम्हाला खाण्याची भ्रांत कर जर हात देत असेल ना, याच्यापेक्षा मेलेलं बरं. आत्महत्या करून मरायचं ठरलं. आत्महत्या करायची, पण मरायला जायचं कुठं. पण चंद्रभागेशिवाय मग जाणार कुठं. चंद्रभागेचा डोह बघितला आणि राजाईने 2 मुलं घेऊन आत्महत्या करण्याकरता त्या चंद्रभागेच्या डोहाजवळ गेल्या आणि चंद्रभागेच्या डोहात उडी मारली. अबला स्त्री आहे, 2 मुलं घेऊन आत्महत्या करते. हे जेव्हा कळालं देवाला, माझ्या भक्ताची अशी दयनीय अवस्था. देव प्रगट झाले तिथं. राजाईचा हात धरला. ए राजाई, अगं काय करतेस. काय नाही म्हणले. देवा आत्महत्या करते. काळ्या, तुझ्यामुळे आमच्या घरावर काय परिस्थिती आली कळतं का तुला. अरे माझ्या नवऱ्याला येड लावलं, माझा सासरा, माझं पोरग तसलं, सासरा तसला. कुणी घरात कमवून कुणी आणायचं. काय खायचं काय आम्ही, तेवढं तरी सांग ना एकदा. वाईट वाटलं, क्रोध आला राजाईला. आणि राजाईनं सांगितलं, क्रोधिते अनेक टाकीले उडी आणि नेले पैल थडी विठ्ठलाने. हे त्या डोहामध्ये उडी टाकली राजाईने 2 मुलं घेऊन. आणि भगवान पंढरीनाथ तिथं प्रगट झाले. आणि राजाईचा हात चंद्रभागेच्या डोहामध्ये जाऊन धरला. आणि ए राजाई, अगं काय करतेस. हाताला धरलं आणि चंद्रभागेच्या बाहेर काढलं. हे चंद्रभागेच्या बाहेर आल्यानंतर राजाईनं 2 पोरं खाली ठेवली आणि एक काठी, चांगली काठी काढली. ए विठोबा, अरे तुझ्यामुळं तर घराचं वाटोळं झालं लेका, आणि पुन्हा मला वाचवायला येतो. अरे असल्यापेक्षा मेलेलं बरं.
धड तू जगूही देत नाही आणि धड तू मरूही देत नाही. नेमकं करायचं तर करू काय तेवढं सांग ना. देवाने राजाला शांत केलं, पण बाईचा राग सहजासहजी शांत होत नाही. रस्त्याने या राजाई चालल्यान जाता जाता देव निघून गेले. राजाईचं सांत्वन केलं, पण राजाई शांत झाल्याच नव्हत्या. रस्त्याने जाताना एक मेलेला साप दिसला आणि राजाईला वाटलं की आता असा मरू देत नाही ना, मी आता असं मरतो, असं मरते मी. राजाईनं काय केलं, तो मेलेला साप घेतला आणि मेलेला विषारी अशा प्रकारचा तो साप घेऊन राजाई घरी आल्या आणि घरची चूल पेटवली आणि त्या चुलीमध्ये, त्या चुलीवरती ते पातेलं ठेवलं आणि त्याच्यावरती साप टाकला. म्हणले आता हा साप खायचा आणि सगळंच घरबार मरायचं, जिवंत राहण्यात अर्थच नाही. देवाचा रागच एवढा आला आणि तो साप चुलीवर ठेवला. नामदेवराय त्याचं वर्णन करतात. सर्प तो घेऊन वेगी आली घराशी आणि ठेवी शिजायाशी चुलीवरती शिजायला ठेवला आणि सर्प शिजला. महाराज शिजला तो सर्प, काढिले झाकण. हे सर्प शिजला आणि राजाईने जाऊन झाकण काढलं तर काय झालं होतं माहिती का, जो सर्प शिजवला होता त्या सर्पाचं सुवर्ण झालं होतं. पाहे तो सुवर्ण तोंडावरी. झाकण काढलं आणि आतमध्ये बघितलं तर सगळं सोनच सोनं. केवढा आनंद झाला राजाईला. आणि क्षणार्धात कळलं नामदेवरायांना. नामदेवराय घरी आले आणि बघितलं नामदेवरायांनी तर काय झालं, म्हणजे हा सर्प आणि त्या सर्पाचं सोनं झालेलं बघितलं. आणि मग अशा कितीतरी कथा प्रसंग आहेत बरं का. नंतर परीस हा भागवत आहे. एक परीस दिला, परीस आणून बघितला, राजाईनं तो सगळा उद्योग केला. नामदेवरायाने सगळं ते धन वाटून दिलं दुसऱ्याला. अशी परीस हा भागवताची कथा येते. आणि अशा प्रकारे नामदेवरायांनी वारकरी संप्रदायाचा, हिंदू धर्माचा पंजाबपर्यंत, घुमानपर्यंत 4 वेळा प्रवास केला. आणि हे सगळं वारकरी संप्रदायाची धुरा 80 वर्षापर्यंत नामदेवरायांनी चालवली. आणि होता करता नामदेवरायांना असं वाटलं की ज्या करता आता आलो आपण ते कार्य आता आपलं संपलं. आणि मग नामदेवरायाने सांगितलं पंढरीनाथाला, हे पंढरीनाथा, ज्याच्या करता आलो ते कार्य झालं, आता मला जायचं. 2 एकादशी अशा आहेत की देव त्या 2 एकादशी जन्मभर विसरू शकत नाहीत. ज्या एकादशीला देव आपल्याला बोलवतात, आषाढी कार्तिकी विसरू नका, मग माझ्याकडे या, मी तुम्हाला सांगतो, सांगत असे गुज पांडुरंग. नाही कोणत्या वारीला जमलं तर या 2 एकादशीला या. पण या दोन्ही एकादशी देव कधीच विसरणार नाहीत आणि विसरूही शकणार नाहीत. त्याचं कारण आहे, स्वतः ज्ञानोबरायांनी कार्तिक शुद्ध एकादशीला देवाकडे समाधी मागितली आणि स्वतः ज्ञानोबरायांनी कार्तिक शुद्ध एकादशीला समाधी मागितली आणि प्रेममूर्ती नामदेवरायांनी आषाढ शुद्ध एकादशीला देवाला समाधी मागितली. देवाच्या पायाखालची वीट सरकली असेल. आषाढी एकादशीचा दिवस आहे आणि नामदेव तुम्ही बोलताय काय, समाधी मागताय. आषाढ शुद्ध एकादशी, नामा विनवी विठ्ठलासी, आज्ञा देवी हो मजसी, समाधी विश्रांती लागे. मला समाधी घ्यायची, मला विश्रांती घ्यायची. आणि देवाने विचारलं, का हो समाधी घ्यायची, कुठं तुमचं समाधीची जागा ठरली का? हो म्हणे ठरली. कुठं समाधी घेणार? म्हणले तुमच्या पायाजवळ घेणार. नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे. देवा तुमच्याच पायरीला समाधी घ्यायची. आणि हे जेव्हा ठरलं, नामदेवरायांची प्रतिज्ञा आहे, नामा म्हणे तुझे नित्य महाद्वारी, तुझ्याशिवाय कोणीकडे जाणार नाही. देव बोलाले, ए नामदेवा, ए यार माझ्याच पायरीजवळ बरी तू जागा मागतोस. एकतर तुझ्या विरहात राहायचं ते राहायचं आणि तू समाधीची जागा कुठं मागतोस? माझ्याजवळ नाही जमणार. आणि तुला कळतं का नामदेवा, आषाढी एकादशी आहे, एवढी मोठी गर्दी आहे, अरे एवढी तरी एकादशी मला सुखाने जगू द्या रे. देवाला वाईट वाईट वाटायला लागलं आणि देवाने सांगितलं, ए नामदेवा, नाही तो हट्ट करू नको गड्या, कमीत कमी 15 दिवस थांब. देव म्हणे, नामया राहे पक्षभरी, पुरतील आंतरिक कोड तुझे, तुझं सगळं कोड कौतुक करतो, पण 15 दिवस थांब.
15 दिवस अजून मला समाधी देत नाहीत हे ऐकल्यानंतर ऐका बर का, अजून 15 दिवस हा पंढरीनाथ मला समाधी देत नाही हे बघितलं, हे ऐकलं कानाने, आणि नामदेवरायांना राग अनावर झाला. नामदेवराय झाले, पांडुरंगा, हे पंढरीनाथा विठोबा, तू जर मला आता समाधी देत नसशील, या पंढरपुरात जर तू मला आता समाधी देत नसशील ना, अरे दुसरं पंढरपूर उभा करतो, दुसरा पांडुरंग बघतो आणि दुसरा पुंडलिकराय तयार करतो. दुसऱ्या पंढरपुराची जेव्हा भाषा नामदेवरायांनी केली ना, देवाच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. देव मूर्तीतून खाली उतरले. नामदेवा, असं बोलू नको. ए नामदेवा, तुला मी माझं वैकुंठ देतो. नामदेवा, माझ्या जागेवर विटेवर तुला उभा करतो. नाही, मला आत्ताच समाधी द्या. तेव्हा देव काकुलती येतात. नामदेवरायांना शरण आलो. नामदेवा, अरे मी तुला शरण आहे, पण असा रागाला जाऊ नको. देव म्हणे, नामया पाहे परतून तुझं मी शरण आलो. हे नामदेवा, अरे मी तुला शरण आलो बाबा, मी तुला शरण आलो, पण मला बोल, माझा रुसवा करू नको, माझा रुसवा धरू नको. हे सगळं असं ठरलं. आणि नामदेवरायांनी काय केलं, पिंपळाचं झाड पंढरपूरमध्ये, देवाच्या समोर पिंपळाचं झाड, आणि त्या पिंपळाच्या झाडाच्या डोलीत जाऊन नामदेवरायांनी तोंड घातलं. आणि नामदेवराय रुसले. आणि नामदेवरायांची समजूत काढण्याकरता पितांबराचा वारा घालत स्वतः पंढरीनाथ तिथं उभा, रुसलाचे नामा उभा गरुडा पारी, पितांबरधारी पालवितो. स्वतःच्या पितांबराने नामदेवरायला वारा अशा प्रकारचं घालायला चालू केलं. ए नामदेवा, 15 दिवस थांब, 15 दिवस थांब. कशी तरी समजूत काढली. सगळी आषाढीची एकादशी झाली. आषाढीचा काला झाला. देवाचं अंतकरण भरून आलं. माझ्या नामदेवाला आता समाधी द्यायची. देवाने आपल्या गळ्यामध्ये विणा घेतला आणि भक्ताचा सोहळा भक्ताचा आरंभीला. धन्य दिवस आजी झाला सोनियाचा, सोहळा भक्ताचा आरंभीला. नामदेवरायांचा सोहळा उत्सव करायला चालू केलं. होता करता 6 दिवस उलटले आणि त्रयोदशीचा दिवस आला. आता माझा नामदेव मला दिसणार नाही म्हणून देवाला करमेना. देवानं विटेवरून खाली उतरावं, महाद्वारात यावं, महाद्वारातून उठावं, परत विटेवरती जाऊन उभा राहावं. चिरंजीव अवतार उद्धवाचा, उद्धवाने पुढे जाऊन विचारलं देवाला, हे पंढरीनाथा काय होतंय? तेव्हा पंढरीनाथाने सांगितलं, जा माझ्या नामदेवाला बोलवून आण. उद्धव गेले आणि नामदेवरायांना बोलून आणलं. आणि नामदेवरायांना सांगितलं, नामदेवा, या सगळ्या समाजाला उपदेश करा, सगळ्या समाजाला उपदेश करा. नामदेवराय सगळ्या समाजाला उपदेश करतात. आणि त्या दिवशी नामदेवरायांनी असा उपदेश केला, देव आहे तववरी करा रे धावणे. जोपर्यंत हा पंढरीनाथ आहे ना, तोपर्यंत भक्ती करा, सेवा करा. अशा प्रकारचा उपदेश देवाने रत्नखचित अशा प्रकारचा मंडप दिला. हे रत्नखचित अशा प्रकारचा मंडप दिला. आणि माझ्या नामदेवरायांना आता मी समाधी देणार. हृदय भरून आलं. नामदेवरायांनी समाधीचा हट्ट केलाय खरा, पण नामदेवरायांना समाधी देण्याकरता बोलवलं कोणाला? पहिलं आमंत्रण दिलं ज्ञानोबारायांना. आता इतिहास काल असा आहे की ज्ञानोबारायांची समाधी नामदेवरायांच्या हातून आहे.
नामदेवरायांच्या हातून ज्ञानोबरायांची समाधी आहे. आता नामदेवरायांना समाधी घ्यायची तर ज्ञानोबरायांना आमंत्रण अशा प्रकारचं पाठवलं. ज्ञानोबरायांनी दिव्य अशा प्रकारचा देह धारण केला. समाधीतून ज्ञानोबरायांनी आपलं तेज अशा प्रकारचं बाहेर काढलं आणि स्वतः ज्ञानोबराय नामदेव महाराजांच्या समाधी करता संत महात्मे त्याचं वर्णन करतात. देव म्हणते संतांशी पुसा, हा ज्ञानदेव असे सरिसा, दिव्य देही आम्हा सारिखा, येईल येथवरी. सगळ्या संतांना दिव्य देहाच्या द्वारा बोलवलं. समाधीतून सगळे संत दिव्य देहाद्वारा आले. आकाशात यक्ष किन्नर गंधर्व सगळ्यांची दाटी झाली. नामदेवरायांच्या घरी समजलं, जेव्हा नामदेवराय समाधी घेणार आहेत तेव्हा 80 वर्ष नामदेवरायांचं पूर्ण आहे. नामदेवरायांचे वडील किमान पक्ष 100 वर्षाचे होते. नामदेवरायांची आई 95 वयाच्या होत्या. नामदेवरायांची एक बहीण 86 वर्षाची. नामदेवरायांची 4 मुलं आणि 3 सुना. सगळे धावत पंढरीनाथाकडं जात अशा प्रकारचं दामाशेटीनं जावं आणि देवाला खडसावं. ओ देवा, अहो या माझ्या नामदेवाला नाही कळत, पण तुम्हाला तरी समजतंय ना. ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठाचे जाणे, केले नारायण उपराटे. हे कसं करता तुम्ही? हे शोभत का देवा? माझ्या नामदेवाला कळत नाही, तुम्हाला कळत नाही का? शेवटी नाविलाज झाला. गोनाई समोर आल्या आणि गोनाईने सांगितलं, हे नामदेवा, अरे तुला पोटी यावं म्हणून तर मी नवस केला होता, तुझ्यासाठी नवस केला आणि की हा आची कामा आला. तुझ्यासाठी नवस केला नामदेवा, आणि हे काय मांडलं रे तू? आणि हे सगळं झालं अशा प्रकारचं. आणि नामदेवरायांची एक बहीण, आणि ती बहीण समोर आली. नामदेवरायांनी सांगितलं, हे नामदेवा, आजपर्यंत कधी तुला काय मागितलं नाही, आजपर्यंत कधी तुला काही मागितलं नाही, पण आज मागते नामदेवा, मला समाधी दे बाबा. तू गेल्यानंतर आम्हाला राहून करायचं काय? अगोदर आम्हाला समाधी दे, नंतर तू समाधी घे. दामा शेट्टीने सुद्धा देवाला तेच सांगितलं, हे नामदेवा, अगोदर आम्हाला समाधी द्या बाबा, आमचं काय आहे ते आधी बघा, मग तुम्ही तुमचं बघा. राजाई पुढे आल्या आणि राजाई आक्रोश अशा प्रकारचा करायला लागल्या. स्वतःला कमीपणा मानून घ्यायला लागल्या. भोळी सासू गोनाबाई, पांढरा स्फटिक ल्याली पायी, मी पांढऱ्या पायाची जन्मले, मी संसारा करता तुम्हाला पुष्कळ अशा प्रकारचा त्रास दिला, आम्हालाही तुमच्या बरोबर समाधी द्या. सगळ्यांनी सांगितलं आम्हाला समाधी द्या, सगळ्यांनी सांगितलं आम्हाला समाधी द्या. नामदेवरायची 4 मुलं आली. नामदेवरायांचा एक मुलगा फार भांडखोर होता, त्याचं नाव विठा. जेव्हा माझे वडील समाधी घेतात हे कळलं ना, तेव्हा विठा धावत आला आणि विठाने सांगितलं, विठाने सांगितलं, हे पंढरीनाथा, आता तुला सोडत नाही. विठा धावत गेला आणि पंढरीनाथाला हाताला धरून मूर्तीतून बाहेर काढलं आणि हे पंढरीनाथा, नाम याचा विठा भांडखोर भला, विठोबा आणला चौबारात देवाला ओढून आणलं. 4 मुलं म्हणजे 4 धर्म आहेत बघा, धर्म अर्थ काम मोक्ष अशा प्रकारची ही 4 मुलं आणि 3 सुना. जेव्हा 3 सुना समोर आल्या ना, तेव्हा देवाला सांगितलं की मामांजी, तुमच्या बरोबर आम्हालाही समाधीला यायचंय. मामांजी, तुम्ही होता घरामध्ये तोपर्यंत आम्हाला स्वयंपाक करत करत या पांडुरंगाचं दर्शन होत होतं. आता तुम्ही गेल्यानंतर आम्हाला
जगून काय करायचे, कशा करता जगायचे? हा देव जर आपल्या घरी येणार नसेल तर आम्ही जगू कशा करता, कोणा करता जगू? नाही जगणार आम्ही, आम्हालाही समाधी द्या. सगळ्यांनी समाधी मागितली. सगळ्या घरातल्या लोकांचा आक्रोश एका बाजूला, सगळ्या घरातल्या लोकांचा शोक एका बाजूला आणि जनाबाईंचा शोक एका बाजूला. जनाबाईंनी सांगितलं, नामदेवा तुमच्या चरणावरती मला वाहिलं आणि इथून जातानाच माझ्या आई वडिलांनी इथं देह ठेवला. कोणाकडे बघून मी जगणार आहे? मलाही समाधी घ्यायची. मला तुम्ही तुमचं म्हणवत नाही का? 4 युगामध्ये मी तुमची सेवा केली, मला तुम्ही तुमचं म्हणवा. नाम याची जणी आपुली म्हणावी, तुम्ही मोकलावी माये बापे. तुम्ही जर मला सोडून दिलं तर मी कुठं जावं? सगळ्यांचा शोक, सगळ्यांचा शोक. जनाबाई समाधी मागायला लागल्या, 4 मुलं समाधी मागायला लागली, 3 सुना समाधी मागायला लागल्या. आणि मग नामदेवरायांना भरून आलं, ए देवा, हे पांडुरंगा, हे पंढरीनाथा, हे काय संकट ओढवलं बाबा? अरे मी यांच्या करता आजपर्यंत जगलो, पण माझं म्हणून मला काय मिळालं? माझं म्हणून मला काय मिळालं? मग नामदेवराय सांगतात बघा, अंतकाळी मी परदेशी, अंतकाळी मी परदेशी, अंधकाळी परदेशी, अंधकाळी मी परदेशी. ऐसे जानो मानसी, ऐसे जानो मानसी, ऐसे जानो मानसी, ऐसे जानो मानसी. मनोनिया ऋषिकेशी, शरण तुझसे मी आलो, अंतकाळी मी परदेशी, अंतकाळी मी परदेशी, अंतकाळी मी परदेशी, अंतकाळी मी परदेशी. जीवी बाळाची आवड मुखी घास करी कोड, जेव्हा लागली यमओढ, तेव्हा तुझे राहिले 9 मास गर्भवासी. कष्ट झाले त्या मातेसी, तीतव निष्ठुर झाली कैसी, अंती दूरे राहिले. देह ग्रहाची कामिनी, तीतव राहिली भुवनी. मी जळतसे स्मशानी, अग्निसवे एकला, अंतकाळी मी परदेशी, ऐसे जानो मानसी, मनोनिया ऋषिकेशी, हा शरण तुझसी मी आलो. नामदेवरायांनी सांगितलं, या संकटातून तुम्ही मला मोकळं करा. देवाने सांगितलं, तुम्हा सगळ्यांना मी समाधी देतो. जगाच्या पाठीवरती प्रत्येक संतांची समाधी स्वतंत्र आहे, पण नामदेवरायांच्या घरातल्या 14 लोकांची समाधी एकत्र आहे. आळंदीला जेव्हा ज्ञानोबरायांच्या समाधीचा प्रसंग होता ना, तेव्हा आळंदीला ज्ञानोबरायांच्या समाधी करता देवाने सगळ्या नद्यांना बोलवलं होतं ज्ञानोबरायांना स्नान घालण्याकरता. पण नामदेवरायांच्या समाधीच्या वेळेस देवाकडून कसं काय राहिलं, सगळ्या नद्यांना आमंत्रण द्यायचं राहून गेलं.
नामदेवरायांना तर समाधीला जायच्या अगोदर स्नान घालायचे. देवाने काय करावं, नामदेवरायांना कडकडून मिठी घातली, मिठी मारली आणि देवाच्या डोळ्यातून सगळ्या गंगा प्रवाहित झाल्या. सगळ्या गंगा देवाच्या ठिकाणी आल्यामुळं देवाच्या डोळ्यातल्या पाण्यानं नामदेवरायांना स्नान झालं. नेत्रोदक शाळेले सर्वांग हे, देवे नामयासी पोटाशी धरिले. नेत्रोदक क्षाळिले सर्वांग हे, नामदेवरायांना पोटाशी धरलं आणि डोळ्यातल्या पाण्यानं स्नान घातलं. नामदेवरायांच्या बद्दल असं उद्गार काढले देवाने, जन्मोनी सार्थक तुवा बरवे केले, वरी मोकलिले मज लागे. तू जन्माला आला, सार्थक केलं, पण मला सोडून चालला नामदेवा, मला सोडून चालला. 16,108 स्त्रिया देवाच्या नामदेवरायांना आलिंगन देतात. आजपर्यंत इतिहासात कोणत्याच संताला देवाच्या स्त्रियांनी आलिंगन दिलं नाही, पण 80 वर्षाच्या या नामदेवरायांना देवाच्या सगळ्या स्त्रिया आलिंगन देतात. आणि नामदेवराय सांगतात, देवा आता आम्हाला जायला आज्ञा द्या, आम्हाला जायला आज्ञा द्या. देवा ज्याच्या करता आलो ते झालं सगळं, आता राहायचं नाही. मला या संकटातून तुम्ही मोकळं केलं, फक्त मला जाऊ द्या. आता जायचं, आता थांबणार नाही. देवाला निरोप मागतात, अहो पांडुरंगा रुक्मिणीच्या कांता, निरोप द्यावा आता येतो आम्ही. नमस्कार माझा गरुड हनुमंता, निरोप द्यावा आता येतो आम्ही. नामा मने चरणी ठेवून या माथा, निरोप द्यावा आता येतो आम्ही. जवळ असणाऱ्या परिसा भागवताने काय केलं, देवाच्या चरणाचं तीर्थ तुळशीच्या मंजिरीवरती घेतलं आणि ते तीर्थ जेव्हा नामदेवरायांच्या अंगावरती शिंपलं, घेती येले तीर्थ तव झाले विकळ, घेती येले तीर्थ तव झाले तीर्थ तव झाले विकल, घेतले तीर्थ तव झाले विकल. झाकियले डोळे ब्रह्मबोधे, झाकियले डोळे ब्रह्मबोधे, घेतले तीर्थ देखील तीर्थ देवा झाले विकळ, देखील तीर्थ देवा झाले विकळ. झाले विकळ, झाकिले डोळे ब्रह्मबोधे. नामदेव महाराजांनी आपले डोळे झाकून घेतले. घरातल्या 14 लोकांनी, त्याच्यामध्ये आईसाहेब जनाबाई सुद्धा, सर्वांनी डोळे झाकले आणि एकच गजर झाला. सर्वांनी पुष्पवृष्टी केली. नामदेव महाराज की जय. नामदेव जनाबाई, 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 देव जनाबाई, नामदेव जनाबाई.
बोला सगळे बोला नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई हो नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई घरातल्या 14 लोकांनी समाधी घेतली. आला होता की नामदेवांची एक सून डिलेवरी करता बसव कल्याणला गेली होती. घरातल्या 14 लोकांनी नामदेवरायांच्या पायरीला देवाच्या मंदिराच्या पहिल्या पायरीला समाधी घेतली होती. इतिहासात 3 पायऱ्या आहेत. क्रमशः दृष्टीनं पाहायचं झालं तर 2 पायऱ्या 3ही पायऱ्या सेवेच्या आहेत. पहिली पायरी हैबत बाबांची, दुसरी पायरी नामदेवरायांची, तिसरी रायगडावरती सेवेचे ठाई तत्पर आणि हिरोजी इंदुलकर अशा 3 पायऱ्या. एक नामदेवरायांची सून लाडाई डिलेवरी करता गावी गेली होती आणि तिला एक पुत्र संतती झाली होती. मुलाचं नाव मुकुंदा. बरेच दिवस बसव कल्याणलाच राहिली, पण इकडून कोणाचा निरोप येईना की चला आपल्या घरी या, आता बाळंत पण झालं. कोणाचाच निरोप येईना. कारण इकडं तर प्रकार असा झाला की घरातले सगळे समाधिस्थ झाले. आता बोलवायचं कोणी, करायचं काय. लाडाईला असं वाटलं किती केलं तरी आपलंच घर आहे, आपल्या घरी आपणच गेलं पाहिजे. कुणी बोलवायला येवो न येवो, लाडाई आपल्या त्या लहान मुलाला नामकरण केलं त्याचं मुकुंदा. आणि त्या मुकुंदाला हृदयाशी धरलं लाडाईनं. मला सासरहून का निरोप येत नाही, पण शेवटी पंढरी हे क्षेत्र माझं आहे, तिथंच माझा देह पडणार आहे. कुणी मुराळी आला नाही आणि लाडाईनं आपल्या मुकुंदाला हृदयाशी धरलं आणि लाडाई पंढरीच्या दिशेनं निघाल्या. लाडाई पंढरीच्या दिशेनं आपल्या असणाऱ्या त्या लहान मुलाला लहान लहान पावलं टाकत हृदयाशी मुलाला धरून पंढरीच्या दिशेनं येतात. नामदासांच्या घरातली परंपरा आहे, कधीही यायचं झालं तरी देवाला विचारून पंढरीत यायचं. म्हणून लाडाई आल्या पंढरीमध्ये तर आल्या पहिल्यांदा देवाच्या मंदिराच्या समोर. आणि नेहमीपेक्षा मंदिराची पायरी काही वेगळी दिसते लाडाईंना, पण लक्षात येईना काय झाला प्रकार. लाडाई विचार करतात की इथं काहीतरी वेगळं दिसतंय, पण काय आहे माहित नाही. देवाला ठरल्याप्रमाणे आपल्या परंपरेनं सांगितलं की हे देवा पंढरीनाथा, आले मी बरं तुझ्याकडं. देव मंदिरात आहेत. आणि मग लाडाईनं ठरवलं की या देवाच्या मंदिराला प्रदक्षिणा करावी. देवाचं दर्शन अशा प्रकारचं घेतलं. देवाची विमनस्क अवस्था आहे, पण लाडाई देवाला काही बोलत नाही, देव लाडाईला काही बोलत नाही. लाडाईला वाटलं नेहमी सारखंच आहे सगळं. लाडाई प्रदक्षिणा घालतात आणि गावातल्या पंढरपुरातल्या महिला लाडाईला बघतात की लाडाई मंदिराला प्रदक्षिणा घालते आणि त्या महिला आपल्या आपल्यात कुजबुजायला लागल्या. का ग, अगं बघ ना, लाडाई प्रदक्षिणा करते. लाडाईच्या हातामध्ये मुलगा आहे. असं त्या दोघी जवळ आल्या लाडाईच्या आणि त्या दोघींनी लाडाईला सांगितलं की अगं लाडाई, तुला काही समजलं का. लाडाई म्हणली कशाबद्दल. अगं पंढरीत तू आता आली खरी, पण आता तुझं घर राहिलं नाही ग. लाडाई म्हणते कुठं गेले घरचे, कुठं बाहेर गावी गेले का, येतील ना. मग माझं घर हे माझंच घर आहे, तिथंच मला जायचंय. तेव्हा गावातल्या महिलांनी सांगितलं अगं लाडाई, तुझ्या घरातल्या सगळ्यांनी समाधी घेतली. काय, माझ्या घरच्यांनी समाधी घेतली सगळ्यांनी. अगं लाडाई,
तुझ्या घरातली ती दासी जणी सुद्धा राहिली नाही ग. सगळे घरातले 14चे 14 लोक समाधिस्थ झाले. हे जेव्हा ऐकलं, लाडाई देवाकडे गेली. त्या गावातल्या मंदिरातल्या त्या महिला बाजूला झाल्या. लाडाई देवाकडे गेली आणि देवाला बोलायला लागली, ए विठोबा, अरे असा काटा काढला का माझा? मी बाळंतपणा करता गावी गेली म्हणून तू माझ्या घरच्यांना समाधी दिली होय विठोबा? लाडाई देवाला नाही नाही ते रागाने बोलायला लागल्या. अरे तू पहिल्यापासूनच काळा होतास आणि तू हा डाव माझ्यावरती साधलास. हे कार्ट जर माझ्या पदरी दिलं नसतं ना, तर मी सुद्धा या समाधी सुखाला मुकले नसते. लाडाई देवाला नाही नाही तसलं बोलायला लागल्या. देव विटेवरून खाली उतरले. देवाने आपले हात कमरेवरून सोडले आणि लाडाईला देव बोलायला लागले, अगं लाडाई, माझं ऐकून तरी घे. काय नाही विठोबा, तुझं काही ऐकायची इच्छा नाही. अगं तुझ्या घरच्यांनी सगळ्यांनी समाधी मागितली म्हणून दिली. मी त्यांना वचन दिलंय. काय वचन दिलंय? तुमचा वंश मी स्वीकारणार आहे. तुमची वंशावळी पोषीन मी सत्य म्हणून कुरवाळीत पद्म करे. ए लाडाई, रागाला जाऊ नको ग माझ्यावरती. देव किव काकुळते येऊन लाडाईला बोलायला लागले, पण लाडाईचा राग काही शांत होईना. आणि देवा, लाडाईनं काय केलं? हे देवा, हा मुलगा तूच माझ्या ओटीत घातला ना. लाडाई अत्यंत क्रोधायमान झाली. देव तिला सांगतात, ए लाडाई, अगं तुला समाधी पाहिजे ना, माझ्या डोक्यावरती तुला समाधी देतो. लाडाईनं सांगितलं, तुझ्या डोक्यावरती समाधी घेऊन मला करायचं काय? ए लाडाई, तुला वैकुंठात नेतो, तुला स्वर्ग देतो, तुझी कीर्ती. अरे देवा, मला यातलं काहीच नको. लाडाई, ऐक ना, तू काय केल्यानंतर शांत होशील सांग ना. तुला माझ्या हृदयात समाधी देतो. बोल, तुला काय पाहिजे? लाडाईनं सांगितलं, मला तुमच्या हृदयातही समाधी नको देवा. जिथं माझ्या घरातले सगळे गेले तिथंच मला समाधी द्या. आणि आता लाडाईने सांगितलं, देवा, हा वंश तुम्हीच मला दिलाय. तुमच्याच कृपेनं आतापर्यंत आमचा वंश वाढलाय आणि हा माझा वंश मी तुमच्या पदरात अशा प्रकारचा घालणारे राजा. लाडाई खाली वाकल्या. देवाचा पितांबर धरला आणि देवाच्या पितांबरामध्ये लाडाईने तो मुकुंदा नावाचा मुलगा घातला. देवाच्या पायावरती मुलगा घातला. देवाने तो मुकुंदा नावाचा मुलगा उचलला आणि आपल्या हृदयाशी लावला आणि लाडाईला त्या 14 लोकांमध्ये समाधी दिली. आणि लाडाई समाधी सुखाला अशा प्रकारची पात्र झाली. घरातल्या 15 लोकांना देवाने एकाच ठिकाणी समाधी दिली. देवाने वचन दिलं होतं, पोषित तुमची वंशावळी करीन तळहात सावली. तळहातासारखी सावल मी तुमच्यावरती अशा प्रकारचं करेल. तुमचे निभार माझे माता, अनु न विसंबे सर्वता. या वंशाला मी कधीही विसरणार नाही. देव आजपर्यंत, आता मला सांगा, या घरातले सगळे 15चे 15 लोक गेले. अगोदर 14 लोकांची समाधी झाली, नंतर 15व्या लाडाईंची समाधी झाली. मला सांगा, घरातले सगळे लोक समाधिस्थ झाले, पण देवाच्या हातामध्ये, देवाच्या कृपेच्या द्वारा असणारा तो मुकुंदा, देवाने त्याचा सांभाळ केला. आता देवाने सांभाळलं, देवाच्या कृपेनं त्याचं पालन पोषण झालं, तो लहानाचा मोठा झाला. म्हणून नामदासांचा वंश हा नामदासांचा वंश नसून तो देवाचा वंश आहे. आणि म्हणून करता नामदासांच्या चेहऱ्याची ठेवण सुद्धा एक वेगळीच आहे बघा. नामदासांचे चेहरे आपल्यासारखे दिसत नाहीत, ते अगदी गोरे पान आहेत. देवाने त्यांना सांभाळलं, त्यांचा वंश देवाने चालवला, म्हणून करतात इतके सुंदर आहेत. अशा प्रकारे ही कथा या ठिकाणी विराम पावते. आपण गेल्या 5 दिवसामध्ये ही कथा श्रवण केली. खरं म्हणजे आज ज्यांचं पुण्यस्मरण आहे ते आदरणीय वंदनीय, ज्यांनी अखंड ज्ञानेश्वरी जतन केली, ते आमचे करडे गुरुजी.
त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं ही कथा, सायना दिदींच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं प्रारंभ झालेली ही कथा करडे गुरुजींच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं विराम पावते. आपण 5 दिवस ही कथा ऐकली. ही कथा म्हणजे एक प्रकारचा इतिहास आहे आणि इतिहास या शब्दाचं नाव असं आहे की इति म्हणजे अशा प्रकारे, हास म्हणजे झालं होतं, पाठीमागं अशा प्रकारचं झालं होतं, याला म्हणायचं इतिहास. मग हे आम्ही आता कशा करता ऐकायचं, तर हे ऐकल्यानंतर या कथेचं काही सारभूत काय आहे, कथेचं सार काय आहे, तर कथेचं सार एवढंच आहे, जी कथा 5 दिवस आपण अंतःकरणपूर्वक श्रवण केली, या कथेचं एकच सार आहे. श्रद्धायुक्त अंतःकरणाने श्रीहरी पंढरीनाथाची जर सेवा केली ना, जगातली सगळी सुख तुमच्या पायाशी लोळण घेतील, हेच या कथेचं सार आहे. अत्यंत श्रद्धायुक्त अंतःकरणाने श्रीहरी पंढरीनाथाची सेवा करा. घरामधल्या एखाद्या माणसाला आपण जसं जपतो तसंच हा पंढरीनाथ माझ्या घरातलाच एक सदस्य आहे, अशा प्रकारे याची सेवा करा, याचं गुणगान ऐका. घरामध्ये नित्य गाथा ज्ञानेश्वरीचं श्रवण मनन अशा प्रकारचं असावं. तुळशी मातेला दररोज पाणी घालावं, कमीत कमी 10 मिनिटं नामस्मरण करावं. हेच या कथेतून घेऊन जा. इथं आल्यानंतर काही आमच्याकडून आपली काही व्यवस्था करायची कमी पडली असेल संयोजक आयोजकाच्या वतीनं, तर तेही इथं सोडून द्या. कुणी कुणाला काही बोललं असेल, कुणाचा काही वैयक्तिक राग दोष असेल, तो इथं सोडून जा. आत्तापर्यंत जी कथा आपण ऐकली ना, या कथेच्या द्वारा आपण भगवान पंढरीनाथाला अत्यंत प्रिय आहोत, म्हणून निर्विघ्नपणे ही कथा आपल्याला श्रवण करायला मिळाली. देवाच्या मनात होतं हे चरित्र चिंतनाचा विचार व्हावा म्हणून करता ही कथा इथपर्यंत आली. आपण ही कथा श्रवण केली, मी ही कथा सांगण्याचा प्रयत्न केला. वास्तविक पाहता मी जी कथा आतापर्यंत तुमच्या समोर सादर केली, याच्यामध्ये माझं काही सुद्धा नाही. माझ्या ज्ञानोबारायांनी मला बुद्धी दिली, त्यांच्याच कृपेच्या जोरावरती, त्यांच्याच आशीर्वादाच्या जोरावरती ज्ञानोबारायांनी खूप सांभाळलं. तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे. सद्गुरुनाथाची काही कृपा. माझ्या आदरणीय वंदनीय साधक हृदयरत्न गाथा मूर्ती चंद्रशेखर महाराजांनी मला जसं घडवलं, माझ्यावरती जसे संस्कार केले, जी कथा केली, हे सगळं त्यांचं आहे, त्याच्यामध्ये माझं काही नाही. साई खडे याचे बाहुले, चालवित्या सूत्राचे नि चाले, माते दावी तू बोले. स्वामी माझ्या स्वामींनी मला जे शिकवलं, जसं शिकवलं तसं बोललो, याच्यामध्ये माझं काही मोठेपण नाही. हे जे सगळं आहे ते माझ्या सद्गुरूंचं आहे, हे जे सगळं आहे ते माझ्या ज्ञानोबारायांचं आहे. माझ्या आई वडिलांची काही माझ्यावरती कृपा, त्यामुळं काही ग्रंथ हातामध्ये घेण्याची बुद्धी झाली. आजपर्यंत केलेलं जे काही शुद्ध आणि पवित्र आचरण, माझ्या मनाची काही कृपा आणि माझ्या मायबाप श्रोतृवर्गाची कृपा, आपल्या सर्वांच्या कृपेच्या द्वारा, सर्वांच्या आशीर्वादाच्या द्वारा ही कथा सफल झाली. वास्तविक पाहता गेल्या 10 वर्षापूर्वी 2016ला मी पहिली रामकथा याच इंदापुरामध्ये याच प्रभू रामचंद्रजींच्या समोर केली म्हणण्यापेक्षा प्रभूंनी माझ्याकडून करवून घेतली. कथा करावी असं माझ्या कधी मनाला सुद्धा स्पर्श करत नव्हतं. तो अधिकार माझा आहे की नाही मला माहित नव्हतं. जीवनामध्ये एक मित्र असा मिळावा की त्या मित्राने आपल्या परमार्थामध्ये साथ द्यावी. देवाने काय द्यावं काय देऊ नये. कदाचित सत्ता, आपल्या हाती असलेली सत्ता गेली तर कदाचित पुन्हा मिळेल. कदाचित हाती असलेला पैसा गेला तर तो पुन्हा मिळेल. पण एकदा का हा परमार्थ हातून गेला ना, पुन्हा मिळत नाही. संसाराच्या या काही व्यापक अशा अडीअडचणीमध्ये
थोडासा परमार्थ हातातून जात होता, सुटत होता, हे जाणवत होतं. तेव्हा आमचे मित्र ओंकार महाराज यांनी मला खूप साथ दिली आणि त्यांनी सांगितलं, नाही तुम्ही कथा करा. त्यांनी या व्यासपीठावर मला बसवलं. आमच्या विशाल महाराज वाघमारे त्यांनी मला या व्यासपीठावर बसवलं. या दोघांच्या आयुष्यात खूप साथ मिळाली. चांगला काळ आल्यानंतर कुणीही साथ देईल, पण आपल्या वाईट काळामध्ये कुणी साथ देत नाही. संसाराकरता कुणी साथ देईल, पण परमार्थाकरता कुणी साथ देत नाही. माणूस सेवेपासून कसा वंचित होईल? ओंकार महाराज, मी आपणाला एक प्रसंग सांगेल. ज्ञानोबऱ्यांवरती माझं प्रेम आहे आणि ज्ञानोबऱ्यांचं चरित्र सांगायला मला फार आवडतं, हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. गोकुळ अष्टमीला ज्ञानोबऱ्यांचा उत्सव असतो, जन्माचा उत्सव असतो. परमार्थातली विघ्न काय असतात हे सांगतो. आमच्या गावामध्ये माझं कीर्तन होतं आणि ज्ञानोबऱ्यांचं चरित्र मला सांगायचं होतं. आमच्या गावातल्याच एका माणसाने चालू कीर्तनातून माझ्या हातून विना काढून घेतला. काही परमार्थिक विघ्न असेल, मी सांगतो, आपलं संसारात एखादं विघ्न आलं ना, ते मागं पुढं निघून जातं, पण परमार्थातलं विघ्न हे अंतःकरणावर वार करतं, घाव करतं आणि तो घाव भरून निघत नाही. आणि असा घाव भरून यायला पुष्कळ दिवस लागतात. संसारात खूप चढ उतार असतात. संसार कडेला लागतो, पण परमार्थ कडेला लावावा लागतो. संसार सहज होत असतो, पण परमार्थ निष्ठेनं करावा लागतो. अशा या परमार्थामध्ये कुणाची ना कुणाची साथ लागते. बायका मुलांची साथ लागते, आई वडिलांची साथ लागते, संसाराची साथ लागते, मित्रांची साथ लागते. एवढ्या सद्गुरूची साथ, ज्ञानोबराय तुकोबरायांची साथ, ग्रंथांची साथ, संतांची साथ, एवढ्या साथीनं हा परमार्थ होत असतो. अशामध्ये मित्राच्या नात्यानं जी मला साथ मिळाली. मी पंढरीनाथाला देवाने जर विचारलं की जीवनामध्ये तुला आत्ता जे दिलं त्यातलं परत काय द्यावं, तर मी हेच सांगेल, ज्ञानोबराय तुकोबराय माझे सद्गुरू आणि माझे ओंकार महाराज जन्मोजन्मी मला हेच मिळावे अशी मी देवाला प्रार्थना करीन. सगळी कथा माझ्या सद्गुरुनाथाच्या चरणी अर्पण करीन. सगळी कथा माझ्या ज्ञानोबरायांच्या चरणी अर्पण करून या कथेकरता ज्यांनी उत्कृष्ट 5 दिवस सिंत वाजवली, त्यांची आमची ही पहिलीच ओळख. आमच्या कृष्णा महाराज, त्यांचं सुद्धा विशेष अशा प्रकारचा आभार. आज ज्यांनी कथेकरता उपस्थित राहिले, गेल्या 4-5 दिवसापासून सलग उपस्थित असणारे, माझ्यावरती प्रेम करणारे आमचे चंद्रकांत शेरकर महाराज असतील. आपण सर्वजण आता नेमकं नाव तरी कोणाचं घेऊ? आपल्याला कीर्तनाची सेवा करायची आहे. झालेली कथा या ठिकाणी थांबतो. झालेली कथा ज्ञानोबराय तुकोबरायांच्या चरणी, सद्गुरुनाथाच्या चरणी समर्पण करतो आणि माझ्या वाणीला या ठिकाणी विराम देतो. वैकुंठवासी गुरुवर्य हिम्मतराव करडे गुरुजी यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आजचा हा सोहळा संपन्न होत आहे. तरी आजची सुंदर अशी नामदेव महाराजांच्या जीवनचरित्रावरची कथा आपण श्रवण केली. पूर्ण 5 दिवस चालू असलेला हा उत्सव अगदी मनापासून सर्वांनी श्रवण केला. सर्व साथीदारांनी साथ दिली. जास्त काही बोलत नाही, परंतु या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आपल्या पंचकृषीतील सर्वजण अगदी तन मन धनाने झटत आहेत. ओंकार महाराजांचं विशेष लक्ष या कार्यक्रमावरती आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होत आहे. विशेष सहकारी म्हणून या मंदिराचे प्रमुख असलेले लालाशेठ शहा यांचंही आम्हाला मोठं सहकार्य या निमित्ताने झालं. बच्चूभाऊ कांबळे यांचंही सहकार्य या ठिकाणी झालेलं आहे. त्याचबरोबर श्रीराम भजनी मंडळ यांचे विशेष आभार. त्यांनी सर्वांनी मनापासून या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलं. वारकरी संप्रदायातील सगळेच लहान थोर माझ्यावरती प्रेम करणारे सर्वांनी या कार्यक्रमाला येऊन, या कार्यक्रमाला हातभार लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्यांच्याही मनापासून आभार मानतो. आणि या कथेचे प्रवक्ते हरिभक्तपरायण केशव महाराज तोडकर महाराज यांच्याबद्दल आता पुढं कीर्तनात आपण थोडंसं ऐकू ओंकार महाराजांकडून, कारण कथेतून ओंकार महाराजांबद्दल आपण ऐकलेलं आहे. आता कीर्तनातून तोडकर महाराजांबद्दल पण आपण ऐकणार आहोत. त्यामुळे मी जास्त वेळ घेत नाही. या कथेला काही दानशूर दात्यांनी पण आपल्याला मदत केलेली आहे. आमचे मित्र कुंभार सर
यांनी या ठिकाणी मदत केलेली आहे. त्यानंतर गोरख त्रिंबक सपकाळ यांचेही या ठिकाणी 1100 रुपये मदत त्यांनी या ठिकाणी केलेली आहे. मदत ही पैशातच असते असं नाही. या ठिकाणी अगदी झाडून काढण्यापासून, साऊंड सिस्टमपासून किंवा लोकांपर्यंत या कथेचं माहिती पोचवण्यापर्यंत ज्या ज्या प्रकारची सेवा करता येईल त्या त्या प्रकारची सेवा या ठिकाणी सगळ्यांनीच मनापासून केली. श्रावणबाळ आश्रमाच्या वतीने मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. आणि विशेष म्हणजे आपण जे दररोज महाप्रसादाचा लाभ घेत आहात, तर हा महाप्रसादाचा लाभ काकींच्या माध्यमातून या ठिकाणी आचारी आपले कदम महाराजांनी जरा थोडंसं आम्हाला दांडी मारली. त्यांचं थोडंसं डॉक्टरांनी त्यांना सल्ला दिला आहे की जास्त कष्टाची कामं सध्या करायची नाहीत काही दिवस, पण आमचे ते हक्काचे आचारी आहेत. पुढच्या वर्षी दणदणीतपणे ते तयारीनिशी कार्यक्रमामध्ये स्वयंपाक बनवतील. परंतु यावेळेसची अडचण काकींनी भागवली. त्यांचेही मनापासून आभार. दादासाहेब चव्हाण यांचेही आभार. सर्वांचे नाव आता काय लोकांचे विसरतील. आपादादा आहे, आपादादानी फार मेहनत घेतली आणि जोडीने मेहनत घेतली, त्याबद्दल त्याचे आभार. सर्व आश्रमातील बाळगोपाळांचे सगळ्यांचे मनापासून आभार. आणि मला वाटतं की कीर्तनाला आता वेळ होत आहे, तरी आपण एक 5-7 मिनटाचा मध्ये ब्रेक होईल. सेटअप बदलायचा आहे आणि तोपर्यंत तुम्ही